मी एका पुजाऱ्याची मुलगी होते. मला कधी कोणत्याही पुरुषाने आजपर्यंत पाहिले सुद्धा नव्हते. पण लग्नाच्या रात्री पतीने माझ्यावर चारित्र्यहीनतेचा आरोप लावला आणि ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याने माझे अल्ट्रासाऊंड देखील करून घेतले. ज्यामुळे हे समजले की मी 4 महिन्यांची गरोदर होते. त्याने मला त्वरित घटस्फोट देऊन माझ्या माहेरी सोडून दिले. मी रडत आपल्या वडिलांच्या घरी परत आले आणि रात्री 2 वाजता मला काहीतरी जाणवले. जेव्हा मी चादर बाजूला करून पाहिले तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. कारण मी एका खूप उच्च दर्जाच्या पुरोहितांची मुलगी होते. जर असे म्हटले गेले की माझ्याकडे माझ्या सभ्यपणाचे प्रमाणपत्र होते तर ते चुकीचे ठरणार नाही. पूर्ण गल्लीत आमच्या कुटुंबाला खूप मान आणि सन्मानाने पाहिले जात असे. वडिलांच्या प्रामाणिकपणाचे आणि सभ्यपणाचे कौतुक व्हायचे. पण मला हे जाणवले होते की जेव्हा जेव्हा वडिलांचे कौतुक व्हायचे तेव्हा तेव्हा माझ्या आत्याच्या कपाळावर आठ्या पडायच्या. ती तोंडाने तर काही म्हणत नसे, पण प्रत्येक वेळी नकारार्थी मान हलवून राहायची. कौतुक करणारा माणूस जेव्हा उठून जायचा तेव्हा आत्या म्हणायची, कोणाचे वागणे किती चांगले का असेना, पण देव माणसाची नियत ओळखतो. मी तिच्या या गोष्टीवर मान हलवली की आत्या गप्प व्हायची, पण तिच्या डोळ्यात एक खोल उदासी दिसायची, जसे की तिला काहीतरी सांगायचे आहे पण ती सांगू शकत नसे. सुरुवातीला मी हट्ट करायचे की तिने मला सांगावे तिच्या मनात काय चालले आहे, पण जेव्हा तिने उत्तर देण्यास नकार दिला तेव्हा मी देखील गप्प झाले. आता तर मी तिला काहीही विचारणे सोडून दिले होते, कारण मला जाणीव झाली होती की कधीही आपल्या मनातील गोष्ट सांगणार नाही. एक गोष्ट जी वर्षानुवर्ष जाणवली होती ही की माझी आत्या आता वडिलांना आवडत नसे. मला समजत नव्हते की असे का होते, कारण मी आजपर्यंत माझ्या वडिलांमध्ये कोणतीही वाईट गोष्ट पाहिली नव्हती. सर्वात मोठी गोष्ट ही होती की मामाच्या निधनानंतर वडिलांनी मोठ्या अभिमानाने आपल्या विधवा बहिणीला सांभाळले होते. त्यांनी आत्याला आपल्या घरात आश्रय दिला, तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. इथपर्यंत की जेव्हा मामांना जाऊन बराच काळ लोटला तेव्हा वडिलांनी आईमार्फत हा संदेश देखील पाठवला की माझ्या बहिणीला विचार तिला पुन्हा लग्न करायचे आहे का. यावर आत्यांनी स्पष्ट नकार दिला होता. ती म्हणाली होती, जाऊन सांग तुझ्या पतीला की जर माझ्या 2 वेळेच्या भाकऱ्यांचा त्यांना भार वाटत असेल तर मी कुठेही मजुरी करेन, पण लग्न करणार नाही. आईने ही गोष्ट वडिलांना सांगितली तेव्हा वडील म्हणाले, माझ्या बहिणीचे मन जगातील नात्यांपासून भरले आहे. काही काळानंतर आईची तब्येत बिघडू लागली आणि मग अचानक एके दिवशी तिचे निधन झाले. त्यावेळी मी फक्त 4 वर्षांची होते. आईच्या जाण्याने मी वेडी झाले होते. मी माझ्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते, त्यामुळे आईच्या खूप जवळ होते. ती गेल्यावर असे वाटायचे की मी या मोठ्या जगात एकटी उरले आहे. मला कशातच रस राहिला नव्हता. खेळण्या-बागडण्यात देखील माझे मन लागत नव्हते. मी दिवसभर आईची आठवण काढून रडत राहायचे. ना जेवण जेवायची, ना पाणी प्यायची. आत्या आपल्या पतीच्या दुःखात बुडलेली होती, त्यामुळे तिने माझ्याकडे कधी जास्त लक्ष दिले नाही. पण एके दिवशी जेव्हा मी खूप आजारी पडले तेव्हा तिला जाणीव झाली की मी आईशिवाय एकटी आहे. त्यानंतर आत्यानेच आई बनून माझा सांभाळ केला. तिला स्वतःचे कोणतेही अपत्य नव्हते, म्हणून तिने मलाच आपली मुलगी मानले. आता ती जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत घालवू लागली. आई गेल्यावर मी खूप एकटी पडले होते, म्हणून मी आत्याच्या मायेत आईचे प्रेम शोधू लागले. त्यामुळे जेव्हा आत्या वडिलांबद्दल काहीही वाईट बोलायची तेव्हा मला त्या गोष्टी वाईट वाटत नव्हत्या. संध्याकाळची वेळ होती. मी किचनमध्ये संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते. आत्या भाजी बनवत होती आणि मी पोळ्या लाटत होते. तेवढ्यात वडील किचनमध्ये आले. माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, पोरी, मला भूक लागली आहे, लवकर जेवण घेऊन ये. इतके बोलून ते किचनच्या बाहेर गेले. जसे ते तिथून गेले आत्याने माझ्याकडे पाहिले. माझा हात दाबला आणि गंभीर स्वरात म्हणाली, आपल्या बापाशी जास्त मिसळण्याची गरज नाही. तू तरुण आहेस. आपल्या बापापासून अंतर राखून राहा. मला आत्याची ही गोष्ट खूप विचित्र वाटली. भला आपल्या वडिलांपासून कोणी अंतर राखून ठेवतं का? मी विचारले, आत्या तू हे काय बोलतीयस? ती म्हणाली, हे जे मर्द असतात ना ते खूप वेगळ्या मातीचे बनलेले असतात. हे आपल्या मुलांवर आईसारखे प्रेम नक्कीच करत नाहीत. जेव्हा त्यांना आपल्या मुलांकडून काही काम असते तेव्हाच त्यांना आपले प्रेम आठवू लागते. मी गप्प झाले, कारण माझ्याकडे या गोष्टीचे कोणतेही उत्तर नव्हते. मी अनेकदा विचार करायचे की आतापर्यंत मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती, कारण आमच्या घरचे वातावरण विचित्र होते. वडील आत्याशी नजर मिळवत नसत. जर त्यांना आत्यापर्यंत काही गोष्ट पोहोचवायची असेल तर ते माझ्या माध्यमातून पाठवत असत. आत्या देखील वडिलांच्या उपस्थितीत घरातील भांडी आदळत राहायची, जणू ती आपला राग व्यक्त करत होती. मला जाणवले होते की जेव्हा जेव्हा आत्या असे करायची वडील घाबरून जायचे आणि लगेच घराबाहेर निघून जायचे. मला माझ्या आत्याचे वागणे वाईट वाटू लागले होते. एके दिवशी
माझ्याने राहवले नाही, तर मी आत्याला विचारले, "तुम्ही माझ्या वडिलांसोबत असे का वागता? माझे वडील दिवसभर घराबाहेर असतात आणि जसे घरी परततात, तुम्ही आपला राग दाखवू लागता." ती त्यावेळी मोठ्या विचित्र पद्धतीने म्हणाली, "तुझ्या बापाने माझ्यावर खूप जुलूम केला आहे. आपल्या घराचे छत तर दिले आहे, पण त्याने माझ्या आत्म्याला डागाळले आहे. मी त्याला माफ करू शकत नाही. याच कारणामुळे मी तुला प्रत्येक वेळी समजावत असते की जसे शक्य होईल तसे या माणसापासून दूर राहा." मी म्हणाले, "आत्या, तू असे का म्हणतेस? बाप तर मुलीच्या डोक्यावरची सावली असतो आणि मुले आपल्या आईवडिलांच्या सावलीत विसावतात. आणि तू मला या सावलीपासून दूर करू इच्छितेस?" आत्या म्हणू लागली, "मी तुला सावलीपासून नाही तर जळत्या सूर्यापासून दूर ठेवू इच्छिते. काही नाती योग्य नसतात, उलट ती जाळणारे ऊन असतात." मला आत्याच्या गोष्टी कधीच समजल्या नव्हत्या आणि समजणारही नव्हत्या. याच कारणामुळे मी तिच्या गोष्टीकडे लक्ष देणेही सोडून दिले होते. ती दररोज रात्री माझ्या खोलीत यायची, माझ्याशी गप्पा मारायची आणि म्हणायची, "जोपर्यंत तू झोपणार नाहीस तोपर्यंत मी माझ्या खोलीत जाणार नाही." मी आत्याला म्हणायचे, "मी मोठी झाली आहे, तू काळजी करू नकोस, मी स्वतःहून झोपत जाईन." तर आत्या म्हणू लागली, "आता तू मोठी झाली आहेस म्हणूनच तुझी जास्त काळजी वाटते मला. जेव्हा तू झोपशील तेव्हाच मी उठून माझ्या खोलीत जाईन." दररोज असेच व्हायचे. आज देखील मी आत्याशी गप्पा मारता मारता झोपले. रात्रीचे कदाचित 2 वाजले असावेत जेव्हा माझे डोळे उघडले. मी उठून पाणी प्यायचे तर हे पाहून थक्क झाले की आज माझ्या साईड टेबलवर पाणी ठेवलेलेच नव्हते. असे आधी कधी तर झाले नव्हते. कदाचित आधी कधी रात्रीच्या वेळी माझे डोळे उघडलेच नव्हते. खैर, मी विचार केला की मी स्वतःच किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन येते. जेव्हा मी माझ्या खोलीबाहेर पडले तेव्हा हे पाहून चकित झाले की माझ्या आत्याच्या खोलीतून प्रकाश येत होता. मी विचार केला, आत्या यावेळी जागी आहे. कुठे तिची तब्येत तर बिघडली नाही ना? म्हणून मी पटकन तिच्या खोलीकडे वळले. दरवाजा बंद होता, पण आतून वडिलांचा आवाज येत होता. वडील म्हणत होते, "जे काही झाले आहे ते सर्व गैरसमजाचा परिणाम आहे. मला माफ कर." आत्या रडत होती. ती म्हणू लागली, "मी तुला माफ करू शकत नाही. तू माझ्यासोबत खूप अन्याय केला आहेस आणि म्हणूनच मी तुझ्या मुलीला देखील तुझ्यापासून दूर ठेवते. कारण तू एक क्रूर माणूस आहेस." आता मी चकित झाले होते आणि विचार करू लागले की अखेर माझ्या वडिलांनी आत्यासोबत असे काय केले होते. वडील म्हणू लागले, "जी चूक मी तुझ्यासोबत केली आहे ती मी माझ्या मुलीसोबत नाही करू शकत. तू काळजी करू नकोस. उलट मी पूजासाठी एक स्थळ देखील शोधले आहे. मी लवकरच तिचे लग्न करणार आहे." आत्या म्हणाली, "नाही, मी तुला स्थळ शोधण्याची परवानगी देणार नाही. मी माझ्या मुलीसाठी स्वतः स्थळ शोधेन." वडील म्हणाले, "हो हो, मला माहीत आहे की पूजाला तू आई बनवून वाढवले आहेस. मी देखील माझ्या बाजूने कोणतेही स्थळ ठरवणार नाही. आधी सर्व गोष्टी तुझ्या समोर मांडेन. जर तुला ते स्थळ योग्य वाटले तरच मी पूजाचे लग्न लावून देईन." वडील या गोष्टी करत होते तेव्हा मी किचनमधून पाणी पिऊन परत माझ्या खोलीत आले होते. मी विचार करण्यास भाग पाडले होते की कदाचित आत्याच्या विचित्र व्यक्तिमत्वामागे वडिलांचाच हात असावा. त्यांनीच आपल्या बहिणीला काही दुःख दिले असावे, ज्यामुळे ती त्यांच्यावर या थराला नाराज होती. पण असेही काय झाले होते ज्याच्यापासून मी अनभिघ्न होते. मग हाही विचार आला की माझ्या लग्नाबद्दलच्या गोष्टी तर वडील आत्याशी दिवसाही करू शकत होते. तर मग यावेळी त्यांच्या खोलीत जाण्याची काय गरज पडली होती? पण या गोष्टीपेक्षा जास्त काळजी मला या गोष्टीची होती की वडिलांनी माझ्यासाठी कशा प्रकारचे स्थळ पसंत केले असेल. कोणास ठाऊक वडील ज्या मुलाचे गुण आत्यासमोर गात होते तो कसा असेल. मला तर जाणीवच नव्हती की माझ्यासाठी वडील लग्नाचा विचार आत्तापासूनच करत आहेत आणि मुलगा शोधत आहेत. मी हेच काहीतरी विचार करत करत झोपले, कारण मला सकाळी लवकर उठण्याची सवय होती. रात्रभर मी शांत झोपायचे. मला तर वाटायचे की मी कूस देखील बदलत नव्हते. खैर, पहाटेच मी उठले आणि स्नान करून पूजा अर्चा केली. आत्याच्या खोलीचा दरवाजा उघडून आत आले तर ती हसत होती. म्हणाली, "आमची मुलगी तर आता नवरी बनेल." मी तर आधीच वडील आणि आत्यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण तसे भासवले नाही. मी चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता म्हटले, "आत्या, तू हे काय बोलतीयस?" ती म्हणाली, "मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतीये. तुझ्या वडिलांनी मुलगा पसंत केला आहे. आज ते लोक तुझे स्थळ घेऊन येतील आणि आपण सर्व पाहून हो म्हणू. सांग, तुला आनंद झाला ना?" मी माझा चेहरा सपाट ठेवला आणि म्हणाले, "आत्या, तुला काही स्वप्न पडले होते का?" माझे बोलणे ऐकून आत्या गोंधळली. ती म्हणाली, "तुझ्या वडिलांनीच मला सांगितले आहे." मी विचारले, "कधी सांगितले त्यांनी?" "काल रात्री तर तू माझ्याच खोलीत होतीस, तोपर्यंत मला तर असे काहीच बोललेले नाहीस." मला स्वतःलाही जाणीव नव्हती की मी अशा प्रकारचे उलट प्रश्न आत्याला का विचारत होते. आत्याच्या चेहऱ्यावरचा बदलणारा रंग मला स्पष्ट जाणवत होता. ती म्हणाली, "तुझ्या झोपल्यानंतर तुझ्या वडिलांनी मला सांगितले. माझ्यासमोर तर तुम्ही वडिलांशी बोलणे सुद्धा देखील पसंत करत नाही.
आणि मग माझ्या झोपल्यानंतर का बोलणे केले या गोष्टीवर माझ्या आत्याचा चेहरा एकदम लाल पडला. ती म्हणाली, पूजा तू तर माझे डोकेच फिरवले आहेस. आता तू माझ्याशी बोलू नकोस. इतके बोलून ते निघून गेली आणि मी गप्प आपल्या अंथरुणावर पडून राहिले. मी माझ्या खोलीबाहेर पडले नाही. दुपारच्या वेळी मला पाहण्यासाठी लोक आले. तेव्हा आत्या मला आपल्यासोबत बाहेर घेऊन गेली. माझी होणारी सासू तर मला पाहूनच ओवाळून टाकू लागली. मी नजर चोरून पाहिले तर समजले की माझा होणारा पती देखील मला पाहण्यासाठी आला आहे. आमच्या नजरा भिडल्या तेव्हा त्याने मला हसून पाहिले. त्याच्या हसण्याने माझ्या व्याकुळ हृदयावर जादू केल्यासारखा परिणाम झाला. मला अंदाज आला होता की मी मुलाला आवडले आहे. थोडा वेळ पाहुण्यांसोबत बसल्यानंतर मी खोलीत परतले. माझ्यासाठी सोहमचे स्थळ आले होते. तो एक चांगला माणूस होता आणि मला आवडला होता. जर माझे लग्न त्याच्याशी झाले असते तर मला कोणत्याही प्रकारची हरकत नव्हती. पाहुणे गेल्यावर आत्या माझ्याजवळ येऊन बसली. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, सांग कसा वाटला तुला मुलगा? तू त्याला पाहिले होतेस ना? मी मान हलवली. आत्या म्हणाली, मी तुझ्या वडिलांना सांगितले होते की जोपर्यंत मुलगा आमच्या घरी येणार नाही, पूजा त्याला पाहणार नाही. जर असे झाले नसते तर मी लग्नासाठी मानले नसते. तुझ्या वडिलांनी माझ्या हट्टापुढे हार मानावी लागली. मी हसले. सकाळी जेव्हा आत्याने माझ्याशी लग्नाबद्दल बोलले होते तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले होते. पण आता जेव्हा मी मुलाला स्वतः पाहिले होते तेव्हा मला समाधान मिळाले होते. आत्या म्हणाली, हो बाळा, तू अगदी बरोबर अंदाज लावलास. तो मुलगा चांगला आहे आणि दिसायलाही ठीक वाटत होता. मी मान हलवली आणि आत्याच्या गळ्यात पडले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणू लागली, चांगले होईल की तू वेळेवर लग्न होऊन आपल्या घरी जाशील. या घरातून जितक्या लवकर निघून जाशील तितके चांगलेच होईल. आत्याची गोष्ट ऐकून मी म्हणाले, मी गेल्यानंतर वडिलांच्या जुलमापासून तुला कोण वाचवेल? आत्या हसू लागली. आता मला कोणाचीच भीती वाटत नाही. आत्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते जे पाहून मी घाबरले. तिच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नव्हता. वडिलांनी जर तुझ्यावर अन्याय केला आहे तर तू काय बदला घेतलास? आत्या म्हणाली, तू या सर्व गोष्टीत पडू नकोस. मी फक्त इतकी खंबीर आहे की आपला बदला घेऊ शकते. तू तुझ्या लग्नावर लक्ष दे आणि आपला आनंद साजरा कर. मी हसले. मी देखील ठरवले होते की जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा घरी परत येईन तेव्हा आत्याकडून तिच्या आयुष्यातील प्रत्येक रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. मुलाच्या घरच्यांनी एका आठवड्याच्या आत लग्नाची तारीख ठरवण्यास सांगितले. मी विचार करत होते की इतक्या लवकर हे का करत आहेत, पण आत्या खूप आनंदी होती. पूजा, मुलगा खूप चांगला आहे. त्याचे घरचे खूप चांगले आहेत. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तू त्यांच्या घरी जा. कुठे काही अडचण येऊ नये. मी तिच्या गोष्टी ऐकून थक्क व्हायचे आणि विचारायचे, माझ्या लग्नात कोणती अडचण का येईल? त्यांनी मला आपल्या पसंतीने निवडले आहे. मी तर कोणतीही बळजबरी केली नाही. आत्या म्हणायची, नाही जाणत कधी कधी नशीब खेळ खेळते. मला तिच्या गोष्टी समजत नसत. मला कुठे जाणीव होती की माझे नशीब माझ्यासाठी कोणता नवा खेळ रचत होते. खेर आम्ही जास्त श्रीमंत नव्हतो. माझे वडील एक मोठे पुरोहित होते आणि आमचा फक्त उदरनिर्वाह चालत असे. आत्याने आपल्या लग्नाचे दागिने लग्नाच्या भेटीत दिले होते आणि काही विकून माझ्यासाठी सामान खरेदी केले होते. आमच्याकडून लग्न खूप साधेपणाने झाले, पण मुलाकडच्यांनी थाटामाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आमच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती होते, म्हणून त्यांनी कमी लोक वरातीत आणण्याचे वचन दिले. लग्नाचा दिवस आला. मी साडी घातली. मी खूप सुंदर दिसत होते. नाजूक, सडपातळ आणि गोरी पण. मला आनंद होता की माझे आयुष्य बदलणार होते. फेऱ्यानंतर जाण्याची वेळ आली तेव्हा मी आत्याच्या गळ्यात पडून रडले. त्यावेळी मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. वडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, रडण्याची गरज नाही. आपल्या नवीन आयुष्यासाठी प्रार्थना कर. देव सर्व चांगलं करेल. मी गाडीत बसले. माझा पती माझ्या शेजारी बसला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तेव्हा त्याने माझा हात धरला. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. नेहमी माझी बनून राहा. मी जन्मभर तुझी साथ देईन. तुझ्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही. मी खूप अस्वस्थ होते, म्हणून माझा पती मला धीर देऊ लागला. तुझ्या आधी आईने मला अनेक मुलींचे फोटो दाखवले होते, पण मला त्यात कोणताही रस नव्हता. पण जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी ठरवले की तूच माझी पत्नी बनशील. तूच माझ्या घराची राणी असशील. त्याच्या गोष्टी ऐकून माझ्या मनाला शांती मिळाली. आमच्यातील परकेपणाच्या भिंती काही क्षणातच मिटल्या. मी माझ्या नशिबाचा अभिमान बाळगत होते की मला इतका चांगला जीवनसाथी मिळाला आहे. मला वाटू लागले की त्याच्या सहवासात माझे आयुष्य खूप सुंदर जाईल. पण मला कुठे माहीत होतं की नशीब पलटणार आहे. मी सासरी पोचले तेव्हा माझ्या पतीने माझा हात धरून मला गाडीतून खाली उतरवले. घरात काही विधी झाले आणि त्यानंतर मला बेडरूममध्ये बसवण्यात आले. माझे बेडरूम फुलांनी सजवलेले होते.
थोड्या वेळाने माझा पती खोलीत आला. आता तू फक्त या खोलीचीच नाहीस तर संपूर्ण घराची मालकीण आहेस. तू जे हवे ते करू शकते. तुझ्यावर कोणतेही बंधन नाही. मला फक्त तुझ्याकडून निष्ठा हवी आहे. मला वाटते की तू आयुष्यभर माझ्याशी प्रामाणिक राहावे. मग तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणू लागला, मी जाणतो की मी तुला एक विचित्र गोष्ट विचारणार आहे. कोणत्याही पतीला पहिल्या रात्री हे सर्व विचारू नये, पण मला वाटते की आजच आपण एकमेकांबद्दल सर्व काही जाणून घ्यावे. जर कधी तुझा एखादा मित्र राहिला असेल तर तू मला सांग. मी तुझी प्रत्येक गोष्ट आणि चूक विसरून तुझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करू इच्छितो. मी म्हणाले, माझ्या आयुष्यात तुम्हीच पहिले पुरुष आहात. तुमच्या आधी मी कधी कोणत्याही पुरुषाकडे नजर उचलूनही पाहिले नाही. बोलणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मी त्यावेळी माझ्या पतीशी 100% खरे बोलत होते. मी कधीही कोणत्याही पुरुषाशी मैत्री करण्याचा विचार देखील केला नव्हता. पण मला या गोष्टीची जाणीव होती, जर माझ्याकडून भूतकाळात काही चूक झाली असती तर मी त्याबद्दल कधीही माझ्या पतीला सांगितले नसते. कारण मला खूप आधीच समजावून सांगितले गेले होते. आत्या म्हणायची, जर स्त्री आपल्या लग्नाआधीच्या आयुष्यात काही चूक करून बसली असेल तर तो तिचा आणि देवाचा प्रश्न आहे. कधीही आपल्या पापाबद्दल आपल्या पतीला सांगू नये. तो प्रेम आणि विश्वासाने तुमच्या मनातल्या गोष्टी विचारतो आणि मग जन्मभर टोमणे मारतो. कधीही पुरुषाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून आपली चूक सांगू नये. आपले जे काही पाप आहे ते फक्त आपले आणि देवाचे आहे. त्याबद्दल पतीला काहीही माहिती नसावी. माझा पती हसला. तो म्हणू लागला, हो पूजा, मी जाणतो की तू एका पुरोहिताची मुलगी आहेस. तू कधीही चूक करू शकत नाहीस. तुझ्याशी लग्न करण्याचे कारणही हेच आहे की तुझा भूतकाळ निष्कलंक असेल. मी हसले. माझा पती मला प्रेमळ नजरेने पाहत होता. मग तो म्हणू लागला, पूजा, तू कपडे बदलून ये. आपण दोघं बसून गप्पा मारू. एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल विचारू. आपण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस एकमेकांसोबत घालू. सोहमच्या गोष्टी ऐकून माझे डोळे चमकले होते. असे वाटत होते की मला जगातील सर्व सुख माझ्या हातात दिले गेले आहे. मी लवकरच आरामदायी कपडे घालून आले. सोहम माझ्याकडे पाहून हसत होता. तो म्हणू लागला, तू तर गर्द लाल रंगाचे कपडे घातले आहेस. याचा अर्थ तुला भडक रंग आवडतात. मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही, तसे तर मला लाल ऐवजी निळा आवडतो. पण आत्याने सांगितले होते की लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात लाल रंग घालणे नवीन सुनेसाठी सुख घेऊन येते. सोहम, मला वाटते की तुमच्यासोबत माझे आयुष्य सुखाने भरून जावे. सोहम म्हणाला, तू मला सांग, तुला अजून काय हवे आहे? त्याने माझा हात धरला आणि मला आपल्या जवळ बसवले. मी म्हणाले, मला तुमच्याकडून प्रेम आणि सन्मान हवा आहे. सोहम माझ्याशी गप्पा मारताना हसत होता. पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झालेले मी पाहिले. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. त्याला अशा प्रकारे अस्वस्थ पाहून मला असे वाटले की आता मी श्वास घेऊ शकणार नाही. मला काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव तीव्रतेने झाली. मी अगदी गप्प राहिले आणि खोल नजरेने त्याच्या चेहऱ्याचा अंदाज घेऊ लागले. आता तो कोणास ठाऊक माझ्यावर काय संकट ओढवणार होता. तो मला काही सांगणार होता. सोहम हळूहळू बोलू लागला. तो म्हणाला, तू खूप सडपातळ आहेस. तुझे जेवण खूप कमी आहे का? त्याची गोष्ट ऐकून मी अस्वस्थ झाले. मला वाटले की कदाचित माझ्या पतीला जाड मुली आवडतात. तर मी म्हणाले, हो, मी जास्त काही खाऊ शकत नाही. पण काळजी करू नका. जर तुम्हाला जाड मुली आवडत असतील तर मी माझे जेवण दुप्पट करेन आणि काही दिवसातच जाड होईन. मला अन्न खूप लवकर लागते. सोहम म्हणू लागला, जर हीच गोष्ट आहे तर मग तू तुझ्या लग्नाच्या वेळी इतकी अशक्त का आहेस? मी घाबरले आणि म्हणूनच अडखळत उत्तर देत होते, हे फक्त यासाठी आहे कारण मला वाटले की तुम्हाला कदाचित सडपातळ मुली आवडतात. म्हणून मी डाएटिंग करत होते. सोहम म्हणाला, बरं, तसं तर आपल्या डाएटिंगमध्ये यशस्वी झाली आहेस. मी म्हणाले, हो, नक्कीच. तो म्हणाला, मग तुझे हे पोट? त्याने काहीसा अशा पद्धतीने विचारले की माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला. मी म्हणाले, काय झाले माझ्या पोटाला? तो म्हणाला, हे इतके वाढलेले का आहे? तू तर खूप स्मार्ट आहेस आणि ज्या मुली स्मार्ट असतात त्यांची पोटे बाहेर आलेली नसतात. तुझ्या पोटाला हे काय झाले आहे? मी माझ्या पोटावर हात ठेवला. ते अगदी दगडासारखे कडक होते. मी लक्ष दिले की मी खरोखरच खूप अशक्त होते. पण माझ्या संपूर्ण शरीरात जी गोष्ट स्पष्टपणे दिसत होती ती म्हणजे माझे पोट. आता मी खूप घाबरले होते. मी सोहमला म्हटले, काळजी करू नका, मी व्यायाम करेन. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी विचारले की तुम्ही असे का विचारत आहात? ते म्हणाले, तुला माहित नाही ना की मी डॉक्टर आहे? मी चेहरा पाहून आजाराचे कारण ओळखतो. मी विचारले, तर मग काय अडचण आहे? मला कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे का? सोहमने नकारार्थी मान हलवून मला मोठा धक्का दिला. तो म्हणू लागला, तुला एक खूप भयानक आजार आहे, फसवण्याचा. त्याचे बोलणे ऐकून माझ्या हृदयाचे ठोके थांबले. हे तुम्ही काय बोलत आहात? माझा पती म्हणू लागला, तुझ्या पोटात कोणाचे बाळ वाढत आहे? मला हे सर्व खरं सांग. मी रडू लागले.
अशी कोणतीही गोष्ट नाही. मी कोणासोबतही काहीही चुकीचे केले नाही. मी गरोदर नाहीये. माझ्या पोटात बाळ कुठून आले? तो म्हणाला, "मला तुझ्याकडून फक्त निष्ठा हवी होती. दुसरे काही नाही. पण तू हे काय केलेस? दुसऱ्याचे बाळ घेऊन माझ्या घरात आलीस. अरे तुला तर लाजेने मरून जायला हवे." मी माझ्या पतीच्या गोष्टी समजूच शकत नव्हते. मी म्हणाले, "तुम्ही हे काय बोलत आहात? माझ्या पोटात बाळ कुठून आले? मी तर कधी कोणत्याही पुरुषाशी बोलतही नव्हते." माझा पती म्हणू लागला, "जर तू आपली चूक मान्य करायला तयार नाहीस, तर मी देखील तुला असाच घटस्फोट द्यायला तयार नाही. कारण मग आयुष्यभर मला खेद राहील की कदाचित मी तुझे ऐकले असते. चल, मी तुला एका डॉक्टराकडे घेऊन जातो आणि तुझी तपासणी करून परत येतो. आता दूध का दूध, पाणी का पाणी होईल." मी म्हणाले, "याचा अर्थ तुम्ही अजूनही म्हणूनच अशा गोष्टी करत होता." सोहमने म्हटले, "हो, कारण कोणत्याही चारित्र्यहीन स्त्रीला माझ्या घरात ठेवू शकत नाही." त्याने माझा हात पकडला आणि मला बाहेर नेले. हे नशीबच होते की यावेळी अंगणात कोणीही नव्हते, कारण प्रत्येकजण विचारू लागला असता की "तू या नवीन सुनेला कुठे घेऊन चालला आहेस?" आणि जर त्याने असे म्हटले असते की गायनोलॉजिस्टकडे घेऊन जात आहे, तर मग माझी काय इज्जत उरली असती? खैर, मी शांत होते. माझ्याकडे बोलण्यासाठी काही नव्हते. मी मनापासून देवाकडे प्रार्थना करत होते की आता त्यानेच माझी मदत करावी. मुलगा खूप चांगला आहे. मला याला गमवायचे नाहीये. देवाने माझे चारित्र्य खरे सिद्ध करावे. माझ्यावर कोणताही आरोप लावू नये. मी रडत राहिले आणि प्रार्थना करत अखेर रुग्णालयात आले. तो मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरने अल्ट्रासाउंड केले आणि मग जे सांगितले ते ऐकून मला असे वाटले जणू माझ्यावर वीज कोसळली आहे. डॉक्टर म्हणाले, "तुम्ही 4 महिन्यांची गरोदर आहात." मी नकारार्थी मान हलवू लागले आणि म्हणाले, "हे तर होऊच शकत नाही. आजपर्यंत मला कधी कोणीही स्पर्शसुद्धा केला नाहीये." माझ्या या बोलण्यावर डॉक्टर हसले. ते म्हणाले, "प्रत्येक मुलगी गुन्हा केल्यानंतर असेच म्हणते. पण माफ करा, मी रिपोर्ट बदलू शकत नाही. जे सत्य आहे ते सत्यच आहे." मी उठून बाहेर आले. पाठोपाठ सोमही आला. त्याने माझा हात धरला आणि मला आपल्या गाडीत बसून सोबत नेले. तो म्हणू लागला, "आता तू तुझ्या सफाईत काही म्हणणार आहेस?" मी ढसाढसा रडू लागले. मी म्हणाले, "सोहम, सर्व काही तुझ्या समोर आले आहे. मी 4 महिन्यांची गरोदर आहे, पण देव साक्षी आहे, आजपर्यंत मी कधीही कोणाशी बोलले देखील नाही. मिळणे मिसळणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मला माहीत नाही की हे बाळ कोणाचे आहे आणि कुठून आले." सोहम माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणू लागला, "तर मग आपल्या आजूबाजूला नजर टाक. तुझ्यावर हा अन्याय कुणी केला? तुझ्या घरात किती लोक राहतात?" मी म्हणाले, "आम्ही फक्त तिघेच लोक आहोत. मी, माझे वडील आणि आत्या." सहम म्हणू लागला, "आपल्या आसपास लक्ष ठेव." त्यानंतर त्याने मला घटस्फोट दिला. मी त्याला काहीही म्हटले नाही. कारण कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिले होते. तो मला माझ्या वडिलांच्या घरी सोडून गेला. मी दरवाजावर थाप मारली. आत्याने दरवाजा उघडला. ती मला पाहून थक्क झाली आणि म्हणू लागली, "तू इथे कशी आलीस? आता तर रात्रीचा 1 वाजला आहे. तू आपले घर सोडून इथे कशी आलीस?" नवीन नवरी लग्नाच्या पहिल्या रात्री माहेरी परत येत नाही. मी म्हणाले, "आत्या, माझ्या पतीने मला घटस्फोट दिला आहे." हे ऐकून आत्याचे तोंड उघडचे उघडच राहिले. ती म्हणाली, "तू हे काय बोलत आहेस? हे कसे शक्य आहे? त्याने तुला घटस्फोट का दिला?" मी म्हणाले, "कारण माझ्या पोटात 4 महिन्यांचे बाळ आहे." माझी ही गोष्ट ऐकून आत्याने माझ्या तोंडावर जोरात चापट मारली. ती म्हणाली, "तू कोणासोबत तोंड काळं केलंस? तुला लाज नाही वाटली?" मी ओरडून रडू लागले. मी म्हणाले, "मी काहीही चुकीचे केले नाही आत्या. मला देखील माहीत नाही की हे बाळ कुठून आले आहे. मला देखील माहीत नाही की हे कोणाचे आहे. मी काहीही वाईट काम केलेले नाही." मी ओरडत राहिले. मग आत्या माझ्या जवळ बसली आणि तिने मला जवळ घेतले. ती मला खोलीत घेऊन गेली आणि पाणी पाजले. "सर्व कसे झाले?" तिने विचारले. मी म्हणाले, "मला माहीत नाही आत्या. माझा काहीच दोष नाही." इतके बोलून ती वडिलांच्या खोलीत गेली. वडील गाढ झोपले होते. मी देखील तिथे गेले. मी म्हणाले, "बाबा उठा. माझे बोलणे ऐका." पण वडिलांनी माझे काहीही ऐकले नाही. आत्या म्हणाली, "पोरी, तुला तर माहीत आहे ना की तुझे वडील दिवसभर घराबाहेर असतात, सकाळी लवकर उठतात आणि म्हणूनच रात्रभर गाढ झोपतात. आता ते सकाळीच उठतील, तेव्हा तू तुझी गोष्ट त्यांना सांग." आत्या संपूर्ण रात्र माझ्यासोबतच बसून रडत राहिली. मी तिला विचारले की माझा गुन्हेगार माझ्यासमोर कधी येईल. ती म्हणाली, "तू काळजी करू नकोस. ज्याने तुझ्यासोबत असे केले आहे, मी त्याला शोधूनच काढेन. तू माझ्यावर विश्वास ठेव." सकाळी आत्या वडिलांना उठवण्यासाठी खोलीत गेली. वडील उठल्या उठल्या मंदिरात निघून गेले. मग खूप उशिरा घरी परतले. घरी येताच म्हणू लागले, "काय झाले?" गल्लीतले लोक सांगत होते की रात्री आपल्या घरातून रडण्याचे आवाज येत होते. कोण रडत होतं? मी खोलीबाहेर आले आणि म्हणाले, "बाबा, मी रडत होते." ते मला पाहून चकित झाले. "काय झालं पोरी?" त्यांनी विचारलं. मी सर्व गोष्ट त्यांना सांगितली. वडिलांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी म्हणाले की यात माझा
कोणताही दोष नाही. मला माहीत नाही की माझ्यासोबत हे सर्व कुणी केले. ते शांत राहिले. त्यांनी मान खाली घातली आणि मग घराबाहेर निघून गेले. मी खूप अस्वस्थ होते. काही माझ्या हाती लागत नव्हतं. माझ्या घरात तर आम्हा तिघांशिवाय कोणीच नव्हतं. मी, वडील, आत्या त्यांच्यापैकी कोणावरही संशय घेता येत नव्हता. पण मी ठरवले होते की मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणार. मी देवाकडे प्रार्थना करायची की ज्याने कोणी हे केले आहे त्याला उघडे पाड. मी माझ्या घरच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मी कोणालाही हे जाणवू दिले नाही की मी प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवत आहे, जरी माझ्या दुःखात हरवलेले होते. पण मला एक गोष्टीची जाणीव होती की माझ्या आसपास काय चालले आहे. मी दिवसभर अस्वस्थ राहायचे, घरात फिरत राहायचे. वडील इतके दुःखात बुडाले होते की ते घरी येतच नव्हते. रात्र झाली की आत्या माझ्यासोबत येऊन झोपायची. ती माझ्याशी बोलताना म्हणायची, तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. तू काळजी करू नकोस. तुझ्या अडचणी दूर होतील. देव सर्व ठीक करेल. तिच्या गोष्टींनी मला उमेद मिळायची आणि माझे डोळे लागायचे. मग मी सकाळी 4 वाजता झोपेतून उठायचे. मला झोपायला भाग पाडले होते, जसे की माझ्यावर काही संकट कोसळले असावे. दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण माझी रात्रीही झोप का खराब होत नव्हती? मी का रात्रभर अशा प्रकारे झोपून राहायचे? यामागे काय कारण होते? आत्याच्या उपस्थितीत मला झोप का यायची? म्हणून मी आत्याला अनेकदा सांगितले की तिने आपल्या खोलीत झोपत जावे, पण तरीही ती माझ्या खोलीत यायची. जोपर्यंत मी झोपत नसे तोपर्यंत ती बाहेर जात नसे. म्हणूनच मी ठरवले होते की यावेळी मी हुशारी वापरेन. मी आत्यासमोर असे भासवीन की मी झोपले आहे, पण जागीच राहीन आणि रात्रभर प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवीन. रात्री आत्या माझ्या खोलीत आली आणि माझ्याशी बोलू लागली. मी डोळे मिटून घेतले आणि तिला हे दाखवले की मी झोपली आहे. थोड्या वेळाने तिने मला हाक मारली, पूजा, पण मी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तेव्हा ती उठून बाहेर गेली. मी देखील माझ्या अंथरुणावरून उठून बसले आणि खोलीच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिले. अजून जास्त वेळ झाला नव्हता की मला अंगणातून कोणाचा तरी उडी मारल्याचा आवाज आला, जसे की कोणीतरी व्यक्ती आमच्या घरात घुसली असावी. मी एकदम सावध झाले. हे पाहून तर माझा जीवच गेला होता की माझ्या घरात एक तरुण मुलगा दाखल झाला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि मग आत्याच्या खोलीकडे गेला. हे पाहून माझा थरकाप उडाला की कुठे तो माझ्या आत्याला इजा तर पोहोचवणार नाही ना. मी देखील चोर पावलांनी तिथे पोचले. तो मुलगा आत्याच्या खोलीत होता. मी पुढे होऊन खिडकीतून पाहिले. तो मुलगा आत्यासोबत बोलत होता. असे वाटत होते की दोघे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. बोलता बोलता त्याने अचानक एक कापड आत्यासमोर धरले, ज्यामुळे आत्या गाढ झोपेत गेली. माझे तर भानच उडाले. कोणास ठाऊक तो मुलगा आत्यासोबत काय करणार होता. तेवढ्यात तो बोलला, तू काय समजतेस म्हातारे? मी तुझ्यामुळे इथे येतो. तुला चुकीचे वाटते. मी तर तुझ्या भावाच्या पोरीसाठी येतो. मला तुझ्यामध्ये काय रस असणार? हा ठीक आहे, मी तुझ्याकडून पैसे घेऊन खातो, तुझ्याशी प्रेम धर्माच्या गोष्टी करतो, पण माझा इथे येण्याचा खरा उद्देश पूजा आहे. या गोष्टी ऐकून मी दगडासारखी जड झाले होते. मी पळत जाऊन माझ्या खोलीत शिरले. मी अंथरुणावर 2 उशा ठेवून त्यावर चादर टाकली, जेणेकरून असे वाटावे की तिथे कोणीतरी झोपले आहे. मग मी बाथरूममध्ये जाऊन लपले. मी दरवाजाच्या फटीतून पाहिले. तो मुलगा माझ्या खोलीत आला. त्याने बाटली काढली, त्यातून रुमाल भिजवला आणि माझ्या अंथरुणावरची चादर बाजूला करून मला झोपवण्याच्या हेतूने पुढे झाला. पण जेव्हा त्याने अंथरुणावरनं मला पाहिले नाही तेव्हा तो थक्क झाला. तिथे तर फक्त 2 उशा पडल्या होत्या. त्याच्या हातातले बेशुद्धीचे औषध अंथरुणावर पडलं होते, ज्यामुळे ते ओले झाले होते. मुलाने इकडे तिकडे मला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला समजले की मी जागी आहे. तो घाबरला की कुठे कोणाला सांगू तर देणार नाही ना. आपला जीव वाचवण्यासाठी तो माझ्या घरातून पळून गेला. मी बाथरूममध्ये बसून ढसाढसा रडू लागले. हे देवा, हे काय झाले? हे सर्व काय होते? मला काहीच समजत नव्हते. मी आत्याच्या खोलीत गेले. तिला हाक मारली, पण ती तर बेशुद्ध पडली होती. वडिलांच्या खोलीत गेले तर ते देखील गाढ झोपले होते. मी पुन्हा आपल्या खोलीत आले आणि दरवाजा बंद करून घेतला आणि रात्रभर आपल्या खोलीबाहेर पडले नाही. सकाळी उठून बाहेर गेले तर पाहिले की आत्या आणि वडील जागे झाले आहेत. ते मंदिरासाठी निघाले होते. मला पाहून आत्या म्हणाली, अरे तू इतकी लवकर कशी जागी झालीस? मी म्हणाले की माझा गुन्हेगार शोधून काढला आहे. आत्या थक्क झाली आणि म्हणाली, कुठे आहे तुझा गुन्हेगार? सांग मला. मी आत्ताचा हात धरला आणि त्यांना खोलीत नेले. मग म्हणाले, आज तू मला खरे सांग, माझ्या वडिलांनी तुझ्यावर काय अन्याय केला होता? आत्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणू लागली, कदाचित मी तुला ही गोष्ट कधीच सांगू शकली नसते, पण आता तू स्वतः एका दुःखातून जात आहेस तर मी तुला सर्व
काही सांगून देते. तरुणपणी मी एका मुलाला पसंत करत होते. तो देखील माझ्यावर प्रेम करत होता आणि म्हणायचा की मी तुझ्याशी लग्न करेल. माझी आई देखील तयार झाली होती. पण तुझ्या बापाने या नात्यात अडथळा आणला. तो म्हणू लागला की मी या मुलाशी माझ्या बहिणीचे लग्न लावून देणार नाही. कारण मुलगा चुकीच्या मार्गाने पैसे कमवतो. हा माझ्या बहिणीला काळी कमाई खाऊ घालेल. माझ्या भावाने माझे लग्न होऊ दिले नाही आणि आपल्याच एका पंडित मित्राशी माझे लग्न लावून दिले. तो वयाने माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. माझा पती चांगला होता, पण मी माझे प्रेम विसरू शकले नव्हते. लग्नाला काही काळ लोटला होता की माझा पती वारला. ही शिक्षा माझ्यासाठी खूप मोठी होती. सासऱ्यांनी मला अपशकुनी म्हणून घरातून काढून दिले. मी परत माझ्या घरी आले. आता माझा भाऊ माझ्यापासून नजर चोरू लागला. त्याला माहिती होते की हे सर्व त्याच्यामुळेच झाले आहे. जर त्याने माझ्या पसंतीने लग्न लावून दिले असते तर आज मी विधवा नसते. माझ्याकडे माझा पतीची साथ असती. भाऊ माझ्याशी बोलायलाही घाबरायचा. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की जाऊन विचार माझ्या बहिणीला, तिला पुन्हा लग्न करायचे आहे का नाही. मी माझ्या प्रियकराचा नंबर शोधला आणि त्याच्याशी बोलले तर त्याने सांगून दिले की मी आता लग्न केले आहे. माझ्या आयुष्यात आता तुझी कोणतीही जागा नाही. मी देखील दुसऱ्या लग्नाला नकार दिला. त्या दिवसापासून आजपर्यंत मला तुझ्या बापाचा तिरस्कार वाटतो. मला भीती वाटायची जेव्हा तो तुझ्याशी प्रेमाने वागायचा, तुझे लाड पुरवायचा. तेव्हा मला वाटायचे की तो तुझे लग्न एखाद्या वयोवृद्ध माणसाशी लावून देईल. तू नकार दिलास तर तर तुला माझ्या प्रेमाची आठवण देऊन ब्लॅकमेल करेल. मी तुझ्यावर खूप प्रेम केले आहे पोरी. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. काय तू माझी छोटीशी इच्छा पूर्ण करणार नाहीस? हे सर्व बोलून तुला भुलवेल. याच कारणामुळे मला वाटत नव्हते की तू तुझ्या वडिलांशी जास्त मिसळावे. कारण मुली तर आपल्या वडिलांसाठी जीव द्यायलाही तयार होतात. तू देखील वडिलांच्या आनंदासाठी एखाद्या वयस्कर माणसाचे लग्न केले असते आणि मग माझ्यासारखी विधवा झाली असतीस. म्हणूनच मी तुम्हा दोघा बाप लेकींमध्ये नेहमी एक रेषा ओढून ठेवली होती. जेव्हा जेव्हा मी तुझ्या वडिलांकडे पाहायचे, माझे दुःख ताजे व्हायचे. मी त्यांच्याकडे पाहून भांडी आदळू लागायचे. खेर मी देखील ठरवले होते की मी या माणसाचा बदला घेऊनच राहीन. हा काय म्हणत होता की माझा पती मला काळी कमाई खाऊ घालेल. मी देखील ठरवले होते की मी देखील एका चुकीच्या नात्यात बांधली जाईल. तुला हे जाणून आश्चर्य वाटेल आणि खूप त्रास होईल की तुझी आत्या आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान मुलासोबत अनैतिक नात्यात अडकली आहे. मी दररोज तुझ्या वडिलांना आणि तुला जेवणात झोपेचे औषध मिळवून द्यायचे. याच कारणामुळे ते रात्रभर जागू शकत नव्हते. या गोष्टी ऐकून मी ढसाढसा रडू लागले आणि म्हणाले, मी हे सर्व जाणून घेतले आहे. काल रात्री मी जागी होते. मला झोपवल्यानंतर जेव्हा तू आपल्या खोलीत गेलीस तेव्हा थोड्या वेळाने एक मुलगा घरात शिरला. तो तुझ्या खोलीत गेला. त्याने तुला गुंगीचे औषध दिले आणि मग माझ्या खोलीत आला. मी स्वतःला खोलीत बंद केले होते. त्याने मला देखील गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न केला, पण मी वाचले. तो तुझ्या खोलीत म्हणत होता की मी तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी येतो, ज्याने मला गरोदर केले आहे. तो दुसरा कोणी नसून तोच मुलगा आहे ज्याला तू घरी बोलवत होतीस. तुझा गुन्हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गुन्हा बनला आहे. तू मला आयुष्यभराचे रडणे दिले आहेस. मी या गोष्टी बोलत राहिले आणि मग बेशुद्ध झाले. माझे डोळे रुग्णालयात उघडले. आत्याने सांगितले की तुझ्या पोटात जे बाळ वाढत होते ते आता नाही राहिले. आत्याची गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण मी त्या बाळाला प्रेम देऊ शकले नसते. ते मला नेहमी माझ्या त्रासाची आणि भूतकाळाची आठवण करून देत राहिले असते. आत्याने त्या मुलाचा बदला घेण्याचे ठरवले. त्यांनी त्याला पुन्हा एका रात्री घरी बोलवले. जेव्हा तो आत शिरला तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन केला आणि सांगितले की हा चोर आहे. चोरीच्या आरोपात त्याला अटक करून दिली. दुसरीकडे माझ्या घटस्फोटाची बातमी संपूर्ण कुटुंबात पसरली होती. मला भीती होती की आता प्रत्येक जण माझ्यावरच आरोप लावेल. पण सोहमचे भले हो, त्याने सर्वांना हेच सांगितले की मी माझ्या पत्नीला घटस्फोट यासाठी देत आहे कारण मला दुसरी मुलगी आवडली होती. त्याने माझा आरोप आपल्या डोक्यावर घेतला. त्याच्या घटस्फोटानंतर माझ्यासाठी अनेक स्थळं आली. पण मी सध्या तरी कुणाशीही लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार नाहीये. मी योग्य केले की अयोग्य हे तुम्हीच सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.